हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 15 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की या मालिकेत आता नेमकं पुढे घडणार तरी काय आहे. कारण आत्ता कुठे वचन दिले तू मला ही मालिका रंगात आली आहे आणि सगळं काही भारी होताना दिसतंय. एकीकडे ऊर्जा ही आपली केस लढतीये. पद्माच्या केसमुळे तिने हर्षवर्धन आणि आमदार शिर्के या दोघांच्या आयुष्यातसुद्धा एक मोठं वादळ आणलंय. कारण ऊर्जाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे तिला पद्माला न्याय मिळवून द्यायचा आहे. परंतु पद्माच्या केसमध्ये जो मुख्य गुन्हेगार आहे त्याचं नाव आहे विक्रांत शिर्के. विक्रांत शिर्के हा ऊर्जाचा कुणी नाहीये, परंतु विक्रांत शिर्के हा आमदार शिर्केचा मुलगा आहे आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आमदार शिर्के कोणत्याही पातळीला जाऊ शकतो. तर दुसरीकडे विक्रांत शिर्के हा हर्षवर्धनचा होणारा जावई आहे. सुरुवातीला तर ऊर्जा शिंदे ही खोटं बोलतीये, तिने चुकीची केस केली आहे असं हर्षवर्धनला वाटत होतं. त्याचा विक्रांत शिर्केवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे हर्षवर्धनने विक्रांतची केस घेतली. पण जेव्हा त्याला विक्रांतचं सत्य समजलं की विक्रांत हा खरा गुन्हेगार आहे, तेव्हा हर्षवर्धनने पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवली. त्याने असं तर ठरवलं की मी माझ्या मुलीचा साखरपुडा या विक्रांत बरोबर करून देणार नाही, विक्रांतशी माझ्या मुलीचं लग्न होणार नाही. पण त्याच वेळेस त्याने हे सुद्धा ठरवलं की माझं प्रोफेशनल लाईफ वेगळं आहे आणि मी विक्रांतला निर्दोष सोडवणार. त्यासाठी मला काहीही करावं लागलं, कायदा वळवावा लागला, सबूत पुरावे मिटवावे लागले तरी चालतील, पण मी विक्रांतला निर्दोष सिद्ध करणार. आणि त्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करतोय. आणि त्याचा आणखीन एक उद्देश म्हणजे जसं त्याने ऊर्जा शिंदेच्या बापाला कोर्टात हरवलं होतं आणि त्याचं करिअर संपवलं होतं, तसंच त्याला ऊर्जा शिंदेला सुद्धा हरवायचंय, तिचं करिअर संपवायचंय आणि बाप बाप होताय हे तिला ठणकावून सांगायचंय. म्हणजे आधी ही केस तर हर्षवर्धनने विक्रांतसाठी घेतली होती, तो लढत होता. पण आता ही केस तो स्वतःसाठी लढतोय, कारण त्याला स्वतःला सुपेरियर सिद्ध करायचंय की मी ऊर्जा शिंदेला एकाच हिअरिंगमध्ये हरू शकतो. ऊर्जा शिंदे माझ्यासमोर किस दाल का पाणी आहे असं त्याला दाखवून द्यायचंय, म्हणून तो हे सगळं करतोय. पण ऊर्जा शिंदेसाठी ही न्यायाची लढाई आहे, सत्याची लढाई आहे, एका गरीब बिचाऱ्या मुलीवर झालेल्या अन्यायाची लढाई आहे. आणि पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी ऊर्जा रात्रंदिवस मेहनत करते, एवढं मात्र नक्की. ऊर्जा ही फक्त पद्मालाच न्याय मिळवून देत नाहीये, तर त्याचबरोबर तिने एक सामाजिक आंदोलन उभं केलंय. माझी मुलगी माझा सन्मान या नावाचं सोशल मीडिया पेज तिने सुरू केलंय, ज्याला हजारो फॉलोअर्स तयार झाले आहेत. आणि यामुळे ऊर्जा खूप फेमस झाली आहे. न्यूज तक, मुंबई तक या न्यूज चॅनलवर तिचा इंटरव्ह्यू आला, जो सगळीकडे व्हायरल झाला. आणि ज्या ऊर्जा शिंदेला आजपर्यंत ओळख नव्हती, चेहरा नव्हता, तो चेहरा, ती ओळख तिला मिळाली आहे. सगळे तिला ओळखत आहेत. पण जेव्हा तुम्ही पॉप्युलर होता, जेव्हा सगळे तुम्हाला ओळखतात, तेव्हा ही गोष्ट चांगलीच असते, पण त्याचबरोबर त्याचे काही नुकसानसुद्धा असतात. ऊर्जाला सुद्धा त्याचा अनुभव आला. अनेक लोक तिच्याकडे मदत मागायला येत आहे आणि ती एक वकील असताना, जशी काही ती एखादी सामाजिक कार्यकर्ता आहे, अशा गोष्टींसाठी तिची मदत मागताय की आमच्या चाळीत लाईट नाही आहे, आमच्या चाळीत लाईट बिल जास्त येतं, रस्ते चांगले नाही आहेत, पाण्याची सोय नाही आहे. पण एक वकील म्हणून ऊर्जा त्यांना या गोष्टीत मदत करू शकत नाही. ती फक्त सल्ला देऊ शकते की हे सगळे लोक कोठे तक्रार करू शकतात आणि आपल्या या समस्या सोडून घेऊ शकतात. आणि ऊर्जाने या सगळ्या माणसांना तेच समजावून सांगितलं की मी या सगळ्या प्रकरणात तुम्हाला जास्त मदत करू शकत नाही, फक्त कोठे तक्रार करायची, कोठे दाद मागायची हे सांगू शकते. ऊर्जाने त्यांना योग्य रस्ता दाखवला. आणि ऊर्जाची आई पूर्वाने सुद्धा ऊर्जाला हेच समजावून सांगितलं की तू सगळं नाही करू शकत, तुला समाजसेवा सुद्धा करायची आहे, जनजागृती सुद्धा करायची आहे आणि कोर्ट केसेस सुद्धा लढायच्या आहेत. जर तू हे सगळं करत बसलीस तर कोणतंही काम नीट करू शकणार नाही. त्यामुळे सगळं न करण्यापेक्षा एकच गोष्टीकडे लक्ष दे, तीच गोष्ट परफेक्ट कर, असं तिला समजावून सांगितलं. आणि तेव्हा कोठे ऊर्जाच्या डोक्यात प्रकाश पडलाय. तेव्हा कोठे ऊर्जाला समजलं की हो, मला कोर्ट केसेस लढायची आहे, मला वकिलीचंच काम करायचंय, सामाजिक कार्य करायचं नाहीये. आणि मग ऊर्जा आपल्या मिशनसाठी तयार झाली. परंतु तिच्या या वाटेत सगळ्यात मोठे एक नाही
तर दोन दोन अडसर आहेत. सगळ्यात मोठा अडसर आहे आमदार शिर्के, कारण त्याच्या मुलाचा या केसमध्ये सरळ सरळ सहभाग आहे. विक्रांतने पद्माचा विनयभंग केलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आमदार हा कोणत्याही थराला जाऊ शकतो यात शंका नाही. कारण आपल्या देशामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, पॉवर आहे, त्याला असं वाटतं की मी काहीही करू शकतो, कितीही मोठा गुन्हा करू शकतो आणि कुणीच माझं काही वाकडं करू शकत नाही. आणि आमदार शिर्केचा सुद्धा हाच समज आहे की मी माझ्या पैशांच्या आणि सत्तेच्या बळावर काहीही करू शकतो. माझ्या मुलाने कितीही मोठा गुन्हा केलेला असला तरी त्याला वाचवू शकतो, आणि त्याला वाचवण्यासाठीच आमदार शिर्के जीवाचं रान करतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय. मग त्याची ही मेहनत फळाला येईल का? तर फ्रेंड्स, आपली जी जनता आहे ना ती खूप साधी भोळी आहे. आता 2च दिवसांपूर्वी आमदार शिर्केने ऊर्जाच्या चाळीमध्ये खूप मोठा धुमाकूळ घातला होता. गुंड पाठवून ऊर्जाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ऊर्जाच्या चाळीतील लाईट कापली, नळ कनेक्शन कापलं, ऊर्जाच्या चाळीतील लहान लहान मुलांना गुंडांतर्फे त्रास दिला. परंतु हे सगळं त्याने आपल्या गुंडांमार्फत करून घेतलं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी तो तेथे आला, सगळ्यांची माफी मागितली, नळ पाणी लाईट हे सगळं सुरू करून दिलं, गुंडांना पकडून आणून त्यांना मारहाण केल्याचं नाटक केलं आणि सगळ्यांशी गोड गोड बोलला. त्यामुळे आपली भोळी जनता ही पुन्हा एकदा वेड्यात निघाली आणि आमदार साहेब किती चांगले आहेत, आमदार साहेब खरंच किती छान बोलतात, आमदार साहेबांनी आपल्या सगळ्या समस्या दूर केल्या असं त्यांना वाटलं आणि ते आमदाराचंच गुणगान करायला लागले. परंतु ऊर्जाला मात्र हे पटलं नाही. ऊर्जाच्या लक्षात हा सगळा डाव आला होता की या सगळ्या समस्या आमदाराने सोडवल्या, आमदार शिर्केने सोडवल्या, परंतु या सगळ्या समस्या निर्माण करणारा सुद्धा आमदार शिर्केच होता. त्यानेच वीज पाणी हे सगळं कापलं होतं, त्यानेच गुंडांना पाठवलं होतं, आणि आताच चोर तर चोर वर शिरजोर असं म्हणून तो या सगळ्या गोष्टी ठीक करतोय आणि या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट सुद्धा घेतोय. त्यामुळे ऊर्जा खूप चिडली आहे. आमदार शिर्के हा तर ऊर्जाचा एक नंबरचा दुश्मन आहेच, पण तो समोरासमोर वार करतो. परंतु ऊर्जाचा दुसरा दुश्मन म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार, जो विक्रांतची केस लढतोय, ऊर्जाच्या विरुद्ध कोर्टात उभा आहे, आणि तो खूप मुरलेला वकील आहे, आणि त्याने असे काही कांड करून ठेवले आहेत जे ऊर्जाला माहीतच नाहीये. ऊर्जाला माहीतच नाहीये की हर्षवर्धनने ऊर्जाकडे जो विक्रांत विरुद्ध सगळ्यात मोठा पुरावा होता तो नष्ट केलाय. ऊर्जाला विक्रांतचं जे CCTV फुटेज सापडलं होतं, ज्यामध्ये पद्मा ही खूप वाईट अवस्थेमध्ये आमदार शिर्केच्या बंगल्यातून पळतीये आणि तिच्या मागे मागे आमदार शिर्केचा मुलगा विक्रांत शिर्के आणि विक्रांत शिर्केचे मित्र पळत आहे. हे CCTV फुटेज ऊर्जाच्या हाती लागलं होतं. ऊर्जाने ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं आणि हा सगळ्यात मोठा पुरावा होता जो विक्रांत शिर्केला जेलमध्ये टाकू शकत होता. पण हर्षवर्धनला हे समजलं आणि हर्षवर्धनने आपल्या सोर्सच्या मदतीने पैसे खाऊ घालून चक्क फॉरेन्सिक लॅबमध्ये हा पुरावा मिटून टाकला, हा पुरावा नष्ट केला. त्यामुळे आता फॉरेन्सिक लॅबमध्ये हा पुरावा कधी आला होता की नाही अशी शंका निर्माण होईल, असं सगळे त्यांनी व्यवस्था करून ठेवली आहे. आणि अजून ही गोष्ट इन्स्पेक्टर गुळगुत्ते आणि ऊर्जाला माहीत नाहीये. ज्या दिवशी त्यांना हे समजेल त्या दिवशी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल. परंतु आता ऊर्जा तर नवखी आहे, पण इन्स्पेक्टर गुळगुत्तेने ही व्यवस्था करून ठेवायला पाहिजे होती. एकतर इन्स्पेक्टर गुळगुत्तेने आधीच एक नाही तर दोन दोन फॉरेन्सिक लॅबमध्ये हा रिपोर्ट किंवा हे फुटेज पाठवायला पाहिजे होतं. म्हणजे जर हर्षवर्धनने असं काही केलं तर गुळगुत्तेकडे आणि ऊर्जाकडे हा पुरावा राहिला असता, किंवा मग जर हे फुटेज त्यांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलंय पण त्याच्या अनेक कॉपीज त्यांनी स्वतःकडे ठेवायला पाहिजे होत्या, हार्ड डिस्कमध्ये कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवल्या पाहिजे होत्या. म्हणजे जरी हर्षवर्धनने हा एक पुरावा नष्ट केला असला तरी दुसऱ्यांदा फॉरेन्सिक लॅबमध्ये हा पुरावा देऊ शकतो, त्याची रिपोर्ट निघू शकते. पण जर हर्षवर्धनच्या विरोधात हा विचार गुळगुत्ते आणि ऊर्जाने केला नसेल, असं केलं नसेल तर हा त्यांचा खूप मोठा मूर्खपणा ठरेल यात शंका नाही. आणि विक्रांतला शिक्षा मिळवून देण्यामध्ये हा सगळ्यात मोठा अडसर असू शकतो, कारण विक्रांतचा या प्रकरणामध्ये स्पष्ट सहभाग कोठेच दिसत नाहीये. हर्षवर्धन हा तर कोर्टामध्ये पद्माला खोटं ठरवू शकतो की पद्मा
पैशांसाठी हे सगळं करतेय. विक्रांतने असं काहीच केलं नाहीये. त्यामुळे पद्माची ग्वाही ही काहीच कामाची राहणार नाही आणि कोर्ट हे विक्रांत विरुद्ध पुरावे मागेल की विक्रांतचा या केसशी काही संबंध असल्याचा आम्हाला पुरावा द्या, साक्षीदार द्या. पण जर हा पुरावा नष्ट झाला असेल तर ऊर्जाकडे कोणताही पुरावा, कोणताही साक्षीदार नसेल आणि मग या केसमध्ये ऊर्जाला जबर धक्का बसणार यात शंका नाही. पहिल्या हिअरिंग नंतर एवढा मोठा पुरावा सापडल्यानंतर ऊर्जाने ही काळजी तर नक्कीच घ्यायला पाहिजे. आता ती ही काळजी घेते की नाही आणि कोर्टामध्ये काय धमाका करते की तिलाच मोठा धक्का बसतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, खरंच आधी या मालिकेमध्ये एवढी मजा येत नव्हती, परंतु जेव्हापासून आमदार शिर्के या मालिकेत ॲक्टिव्ह झालाय, हर्षवर्धन, ऊर्जा, आमदार शिर्के या तिघांची समोरासमोर लढाई होतीये, तेव्हापासून ही मालिका पाहायला एक वेगळीच मजा येते. यात शंका नाही, मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. पण एकीकडे ऊर्जा ही आपल्या पहिल्या कोर्ट केसमध्ये जीवाचं रान करून लढतीये, तर त्याच वेळेस तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा एक खूप मोठा धमाका होणार आहे. आधीच तर एक धमाका झालाय की शौर्य तिच्या प्रेमात पडला. शौर्यने आपल्या प्रेमाबद्दल ऊर्जाला सांगितलं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आधी तर ऊर्जाला धक्का बसला, तिचा विश्वासच बसला नाही की शौर्य असा काही विचार करू शकतो. पण त्यानंतर ऊर्जासुद्धा हळूहळू ही गोष्ट तिच्या लक्षात आली की माझं सुद्धा शौर्यवर प्रेम आहे आणि काय हरकत आहे, शौर्य खूप चांगला मुलगा आहे, मी त्याच्याशी नातं ठेवू शकते, त्याच्याशी लग्न करू शकते. आणि मग ऊर्जाने सुद्धा शौर्यला सांगितलं की हो, तू तुझ्या आईबापांना घेऊन माझ्या घरी येऊ शकतो, माझ्या आईशी बोलू शकतो. म्हणजे ऊर्जा ही प्रेम करणारी मुलगी नाहीये, तर डायरेक्ट लग्न करणारी मुलगी आहे. तिने शौर्यला माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडतो, आय लव्ह यू असं काही नाही म्हणाली. ती डायरेक्ट म्हणाली, जा तुझ्या आईबाबांना घेऊन ये, माझ्या आईशी बोल आणि मला लग्न करून घेऊन जा. कोणताही मुलगा हे ऐकल्यावर खूप खुश होईल. परंतु शौर्याची गोष्ट वेगळी आहे, कारण शौर्य हा कोणताही साधासुद्धा मुलगा नाहीये, तर शौर्य हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, जो हर्षवर्धन जहागीरदार ऊर्जाचा नंबर 1चा दुश्मन आहे. ज्या हर्षवर्धन जहागीरदारमुळे ऊर्जाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती, ज्या हर्षवर्धन जहागीरदारमुळे ऊर्जाच्या आयुष्यात इतकी संकट आहेत, ज्या हर्षवर्धन जहागीरदारमुळे ऊर्जाला आपली पहिली केस जिंकणं खूप अवघड जात आहे. आणि त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाशी लग्न करणं ऊर्जा स्वप्नात सुद्धा शक्य नाहीये. पण ऊर्जाला हे सत्य न सांगण्यामागेचं कारण सुद्धा हेच आहे, कारण शौर्यला माहिती आहे की हर्षवर्धन आणि ऊर्जाचा 36चा आकडा आहे. आणि जर ऊर्जाला मी सांगितलं की मी हर्षवर्धनचा मुलगा आहे, तर ऊर्जा मला उभं सुद्धा करणार नाही, माझ्याशी बोलणार नाही, माझ्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही, मैत्री ठेवणार नाही. मग प्रेम तर लांबच राहिलं. हे हर्षवर्धनला आणि शौर्यला माहीत असल्यामुळेच शौर्य हा ऊर्जाला आपलं सत्य सांगत नव्हता. परंतु आता हळूहळू गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत. शौर्यने सुद्धा आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि ऊर्जाने सुद्धा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं इनडिरेक्टली सांगितलंय. त्यामुळे आज ना उद्या शौर्यला हे सत्य ऊर्जाला सांगावंच लागणार आहे. तो आयुष्यभर ऊर्जापासून हे सत्य लपू शकत नाही. आणि ज्या दिवशी ऊर्जाला हे सत्य समजलं, त्या दिवशी शौर्य आणि ऊर्जाचं नातं सुद्धा संपलं, यात शंका नाही. हे दोघे एकमेकांपासून वेगळे होणार. ऊर्जा शौर्यवर विश्वासघाताचा आरोप लावेल. शौर्य, तू मला फसवलंय, माझ्याशी खोटं बोललाय, तू हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे हे मला सांगितलं नाही, यामागे तुझा काहीतरी हेतू होता, तू या केसची सगळी माहिती हर्षवर्धनला पुरवत होता, असं सुद्धा ऊर्जा बोलू शकते. कारण ऊर्जा ही आता या केसमध्ये एक मोठी माघार घेणार आहे. ऊर्जाकडे जे CCTV फुटेज होतं, हे CCTV फुटेज डिलीट झालंय आणि ते नक्कीच हर्षवर्धनने केलंय हे सुद्धा ऊर्जाला समजणार. पण हर्षवर्धनला ही माहिती कशी समजली? हर्षवर्धनला या CCTV फुटेजबद्दल कसं कळालं? हा सगळ्यात मोठा प्रश्न इन्स्पेक्टर गुळगुत्ते आणि ऊर्जासमोर असेल. आणि ज्या दिवशी त्यांना शौर्याचं सत्य कळेल, तेव्हा त्यांना असं वाटणार की शौर्याने हे सगळं जाणून बुजून केलं. त्याचं माझ्यावर प्रेम नाहीये, तर त्याने प्रेमाचं नाटक केलं हर्षवर्धनच्या सांगण्यावरून. कारण हर्षवर्धनला या केसमध्ये मी काय करतीये ही सगळी बित्तम बातमी हवी होती. आणि ही बित्तम बातमी मिळवण्यासाठीच शौर्य हा माझ्या आयुष्यात आला. त्याने माझ्याशी प्रेमाचं खोटं नाटक केलं आणि मग या CCTV फुटेजबद्दल
आणि अनेक गोष्टींबद्दल शौर्यानेच हर्षवर्धनला बातमी दिली अशी शंका ऊर्जाला येणार. आणि जर तिला ही शंका आली तर ऊर्जा आणि शौर्याचं नात्यामध्ये खूप मोठा विस्फोट होणार. या दोघांचं नातं मोडलं जाणार यात शंका नाही. तर फ्रेंड्स, ऊर्जा आणि शौर्याचं लग्न होणं हे तर खूप मुश्किल आहे. एक वेळ या दोघांचं प्रेम एकमेकांबरोबर राहू शकतं, मैत्री होऊ शकते, परंतु ऊर्जा आणि शौर्याचं लग्न होणं हे जवळपास अशक्यच आहे. कारण ज्या दिवशी ऊर्जाला हे सत्य कळेल की शौर्य हर्षवर्धनचा मुलगा आहे, तेव्हा तर ऊर्जा त्याच्याबद्दलचं नातं मोडणारच. आणि मग काही दिवसानंतर शौर्य हा कोर्टात हर्षवर्धन विरुद्ध उभा राहून पद्माच्या बाजूने साक्ष देईल. तेव्हा ऊर्जाला शौर्याचं सत्य कळेल की शौर्य खरंच माझ्यावर प्रेम करतो आणि त्याने काहीच चुकीचं केलं नाहीये, खोटं नाटक प्रेमाचं केलं नाहीये. तेव्हा शौर्य आणि ऊर्जा या दोघांची पुन्हा एकदा गट्टी जमेल. परंतु त्यानंतर हर्षवर्धन ऊर्जा आणि शौर्याला एकमेकांच्या जवळ बिलकुल येऊ देणार नाही. जेव्हा त्याला कळेल की जी ऊर्जा आपल्याला कोर्ट केसमध्ये एवढी नडतीये, जी ऊर्जा आपल्या विरुद्ध कोर्टात उभी राहिलीये, जिच्यामुळे मला दिवसाला 3-3 डोकेदुखीच्या गोळ्या खाव्या लागताय, त्या ऊर्जावर माझा मुलगा शौर्य प्रेम करतो, तिच्याशी लग्न करण्याचा विचार करतोय, त्या दिवशी हर्षवर्धन या शौर्याची चांगलीच खरडपट्टी काढणार आणि त्याला ठणकावून सांगेल की हे लग्न होऊ शकत नाही. मी तुझं आणि ऊर्जाचं लग्न होऊ देणार नाही. पण शौर्य सुद्धा यासाठी विरोध करणार. शौर्य हा आपल्या बाबांच्या परमिशनची वाट पाहत बसेल असं काही वाटत नाही. त्यामुळे बाप लेकामध्ये मोठं भांडण होईल यात शंका नाही. एक वेळेस ऊर्जा आणि शौर्य लग्नासाठी तयार होतील, परंतु ऊर्जाची आई पूर्वा ही लग्नासाठी तयार होईल असं बिलकुल वाटत नाही. कारण आधीच ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या नात्याबद्दल पूर्वा जास्त पॉझिटिव्ह नाहीये. आणि त्यात शौर्याचं सत्य समजल्यानंतर की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, ज्याच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, ज्याच्यामुळे माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली, तर पूर्वा सुद्धा ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नाला परवानगी देणार नाही. तिचा ठाम विरोध असेल यात शंका नाही. म्हणजे ऊर्जासाठी पुढील काही दिवस हे खूप खडतर असणार आहे. एकीकडे पद्माची केस कोर्टात उभी राहिलेली असेल आणि पद्माच्या केसमध्ये तिच्याकडे जो सगळ्यात मोठा पुरावा होता, विक्रांत शिर्केचं CCTV फुटेज, ते सुद्धा आता तिच्या हातातून गेलेलं असेल, ते नष्ट झालेलं असेल. आणि त्याचबरोबर ऊर्जाकडे आता पर्सनल आयुष्यात सुद्धा खूप दुःख येणार आहे. शौर्याचं सत्य तिला समजेल, त्यानंतर हर्षवर्धन तिला आणि ऊर्जाला लग्न करू देणार नाही. या सगळ्या गोष्टीमुळे ऊर्जा तिच्या खाजगी आयुष्यात सुद्धा खूप दुःखी असणार आहे. पण ऊर्जा खूप स्ट्रॉंग आहे आणि या सगळ्या अडचणीतून वाट काढतच तिला यश मिळेल यात शंका नाही. ऊर्जा ही हर्षवर्धनला नक्कीच त्याची पहिली केस हरवणार, हर्षवर्धनचा कोर्टात पराभव करणार, आपली पहिली केस जिंकणार आणि आपल्या बाबांच्या मृत्यूचा बदला घेणार. पद्माची कोर्ट केस ही फक्त ऊर्जासाठी एका न्यायाची लढाई नाहीये, तर तिच्या बाबांची सुद्धा लढाई आहे. ऊर्जाला तिच्या बाबांना सुद्धा न्याय मिळवून द्यायचा आहे. कारण हर्षवर्धनने तिच्या बाबांबद्दल जे काही केलंय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हर्षवर्धन आणि ऊर्जाचे बाबा हे दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते आणि या दोघांचं सुद्धा पूर्वावर म्हणजे ऊर्जाच्या आईवर प्रेम होतं. परंतु ऊर्जाचे बाबा हे स्वभावाने खूप चांगले होते, गरीब होते, परंतु खूप हुशार होते. त्यांनी हर्षवर्धनला कोर्टातच नाही तर कॉलेजमध्ये सुद्धा हरवलं होतं. हर्षवर्धन दुसरा आला होता आणि ऊर्जाचे बाबा पहिले आले होते. त्यातच हर्षवर्धन हा पूर्वावर प्रेम करायचा, परंतु पूर्वाचं प्रेम हे हर्षवर्धनवर नव्हतं, तर त्याचं प्रेम हे ऊर्जाच्या वडिलांवर होतं. म्हणजे हर्षवर्धनला एक नाही तर दोन पराभवांचा सामना करावा लागला होता. एकीकडे या ऊर्जाच्या वडिलांनी त्यांना शाळेत कॉलेजमध्ये हरवलं होतं आणि प्रेमाच्या लढाई सुद्धा हरवलं होतं. त्यामुळे हर्षवर्धनचा खूप राग होता ऊर्जाच्या वडिलांवर आणि त्यांनी मग तेच केलं. जेव्हा ऊर्जाचे वडील आणि हर्षवर्धन हे दोघे कोर्टात एकमेकांसमोर उभे ठाकले, ऊर्जाचे वडील हे न्यायप्रिय होते. ते खरोखरच्या पुरावे आणि साक्षीदारांवर अवलंबून राहायचे, परंतु हर्षवर्धन मात्र कायदा झुकवायचा. कायद्यामध्ये लूप होल्स आहेत, जे बारकावे आहेत तो ते समजून घ्यायचा. खोटे साक्षीदार, पुरावे याचा उपयोग करायचा. पोलीस अधिकारी या सगळ्यांना लाच द्यायचा आणि याचाच फायदा घेऊन त्याने
ऊर्जाच्या वडिलांना कोर्टामध्ये हरवलं होतं, ऊर्जाच्या वडिलांचा अपमान केला होता. फक्त हरवलंच नव्हतं, तर ऊर्जाचे वडील हे नालायक वकील आहेत असं सुद्धा तो कोर्टात बोलला होता. त्यामुळे ऊर्जाचे वडील पार खचून गेले. त्यांनी कोर्टात केस न लढायचं ठरवलं, परंतु हर्षवर्धनने त्यांची सगळीकडून कोंडी केली होती. हर्षवर्धनने ऊर्जाच्या वडिलांना कोर्टात कोणतीही केस मिळू नये, ॲफिडेव्हिटची कामं मिळू नये यासाठी प्रयत्न केले, ज्यामुळे हर्षवर्धन हा तर सुखी झाला, पण ऊर्जाच्या वडिलांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत पडली. त्यांची परिस्थिती आधीच बिकट होती आणि या सगळ्या गोष्टींमुळे ते आणखीनच खचले आणि शेवटी त्यांनी मरण पत्करायचं ठरवलं. जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं त्यांना वाटलं. त्यांना मरण सोपं वाटलं आणि मग त्यांनी स्वतःचा जीव दिला आणि स्वतःला कायमचं संपवून घेतलं. आणि ही गोष्ट ऊर्जाच्या आईने ऊर्जाला सांगितली आहे. त्यामुळे आता ऊर्जासाठी पद्माची केस ही फक्त एका गरीब मुलीला न्याय मिळवून देण्याची केस नाही राहिली आहे, तर ऊर्जासाठी ही केस आपल्या बाबांच्या अपमानाचा, त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची संधी आहे. मी या हर्षवर्धनला हरवणार आणि माझ्या बाबांचा मृत्यूचा बदला घेणार असं ऊर्जाने ठरवलंय. मग ऊर्जा या हर्षवर्धनला कोर्टात हरू शकेल का? ऊर्जा पद्माला न्याय मिळवून देऊ शकेल का? आमदार शिर्केच्या मुलाला कोर्टाकडून शिक्षा मिळवून देऊ शकेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण ऊर्जासमोर एक नाही, 2 नाही, तर अनेक संकटं उभी आहेत आणि या संकटांना पार करतच तिला हे सगळं करावं लागेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.